नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज वीकेंड आहे आणि वीकेंड स्पेशल आम्ही एक छान असा ब्लॉग घेऊन आलो आहोत. तर आता डिसेंबर आहे आणि आता सगळीकडे क्रिसमस मार्केट्स चालू झालेले आहे स्वित्झर्लंडमध्ये. आम्ही पण आज अशा एका सुंदर क्रिसमस मार्केटला व्हिजिट करणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत, आमच्यासोबत नेणार आहोत. तर आता मी पोचलेलो आहोत बाझेलला आणि बाझेलचं जे बाफुजा प्लाझ नावाचं जे क्रिसमस मार्केट आहे, मे बी माझं प्रोनाऊन्सिएशन थोडं डिफरंट असू शकतं, तर मी खाली स्क्रीनवरती नाव लिहीनच. स्वित्झर्लंडमधलं खूप सुंदर क्रिसमस मार्केट आहे असं म्हणतात आणि त्याशिवाय त्याला युरोपमधलं बेस्ट क्रिसमस मार्केट म्हणून 2021 मध्ये अवॉर्ड पण मिळालेला. सो मला नक्कीच बघायला आवडेल की त्या क्रिसमस मार्केटमध्ये काय काय छान छान गोष्टी आहेत आणि काय काय छान छान खायला मिळत आहे. आणि माझ्या पाठी जे तुम्हाला दिसतंय तो आहे टाउन हॉल. बेसिकली इकडे सगळ्या पार्लमेंटच्या वगैरे मीटिंग्स होतात आणि खूप सुंदर त्यांनी बांधलेलं आहे आणि म्हणून म्हटलं आपण इथूनच ब्लॉगची सुरुवात करूया. तर आता आम्ही चालत चालत त्या क्रिसमस मार्केटला पोहोचणार आहोत आणि बाझेल स्टेशनपासून त्या क्रिसमस मार्केटपर्यंत कसं पोहोचायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. मार्केटमध्ये एंटर करतोय आम्ही आता आणि बऱ्यापैकी गर्दी आहे, पण हीच मजा आहे ना क्रिसमस मार्केटची. इतकी छान थंडी आहे, एकदम मस्त थंडी आहे, भयंकर थंडी आहे आणि तुम्ही बघितलं पाठी तर इतकं छान आहे सगळं. चला आपण आज जाऊया आणि बघूयात काय काय इकडे. विशाली काय येते? वेफर्स. तर इकडे बटाटा वेफर्स मला दिसले तर आणि छान थंडी आहे तिथे, गरमागरम मला वाटतं देत आहे. तर आपण तिथून सुरुवात करूया आणि मग नंतर बघूया काय काय आवडते तसं थोडं टेस्ट करू. आणि थंडी प्रचंड, भयंकर थंडी आहे, भयंकर थंडी आहे. पण हीच मजा आहे ना गरम. एक्झॅक्टली, थंडी मस्त गरमागरम खायची. कसं आहे? खूप सुंदर आहे. त्यांनी फ्रेश तो असं सगळं बनवत होता बटाट्याचा आणि फ्राय करत होता आणि त्यांनी मस्त असे पॅप्रिका आणि हर्ब्सचा मसाला टाकलाय. खूप सुंदर आहे रे. आणि दिस इज फॉर 5 francs, सो नॉट बॅड, मस्त आहे. अरे खूपच सुंदर आहे आणि गर्दी आहे पण अशी धक्काबुक्की नाहीये. मे बी अजून संध्याकाळी जास्त गर्दी होईल, त्यामुळे आम्ही आता मॅक्झिमम फिरून घेतोय, पण मस्त मजा आहे. आवडतं स्टॉल आला, क्रेप. पुष्कळला भयंकर आवडतं. चुरोस आणि क्रेप पण, गोड डोसा मला नाही आवडत अजिबात. खायचंय तुला?
तर इकडे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. इकडे ना फॉन्डू एका विशिष्ट प्रकारे मिळतो. म्हणजे इकडे नाही, स्वित्झर्लंडमध्ये, पूर्ण स्वित्झर्लंडमध्ये आमच्या इथे पण, की तुम्हाला ब्रेडचा लोफ असतो ना, त्याला हॉलो करतात आणि त्यामध्ये पूर्ण चीज होतात. बट इतका सुंदर लागतो तो, वृषालीचा फेवरेट येतो. त्यामुळे आता जागा जशी बनेल पोटात तसं आम्ही ते ट्राय करणारच आहोत आज. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे चॉकलेट फाउंटन आहे, ते पण आम्ही ट्राय करणार आहोत. तर तो एक जबरदस्त. आणि इथे माहितीये का, इथे ती चिली आहे ना, त्याच्यावर चॉकलेट लावले, व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट आणि साधं चॉकलेट. तर आपण तसं खाऊ शकतो. आपण सेकंड आई शपथ, हे छान आहे ना. काय? हे आहे मार्शमेलो आणि ते त्यांनी असं मस्त चॉकलेट फाउंटन मध्ये डिप करून दिलं मला. तर 3 फ्लेवर्स होते चॉकलेटचे, एक डार्क चॉकलेट, हे नॉर्मल चॉकलेट, एक मिल्क चॉकलेट. तर मी मिक्स घेतलं, पण त्यांनी वरतून मिल्क चॉकलेट टाकलंय थोडंसं. सो लेट्स ट्राय. मी पहिल्यांदा खाणार आहे असं काहीतरी. वाव, खूप सुंदर आहे. मस्त आहे. ट्राय करायचा. अगेन 5 फ्रँक्स. आणि तिकडे लिहिलेलं, पुष्करने मगाशी सांगितलं असेल, तिकडे मिरच्या लावलेल्या, म्हणजे चित्र लावलेलं मिरच्यांचं. मला वाटतं ते मिरच्यांमध्ये पण, मिरच्या पण फाउंटन मध्ये डुबवून तुम्हाला देतात. असं म्हणतात की ते काही स्पायसी नसतं. मला काय ट्राय नव्हतं. हा, आपल्यासाठी स्पायसी नसतं, पण मला तरी ट्राय नव्हतं करायचं. एक्झॅक्टली. नुसती मिरची. येस, मला खूप आवडतं मार्शमेलो. येस. कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांग. थँक्यू. लेमन चीज केक आहे. वाव. आता आम्ही आलेलो आहोत फजच्या स्टॉल वरती, ब्रिटिश फज. आणि आपण बघूया इथे खूप सारे फ्लेवर्स आहेत. तर सॉल्टी कॅरमेल घे. तर प्राइस किती आहे बघ, मला वाटतं 7.5 फॉर 100 ग्रॅम. 100 ग्रॅम कुठलं पण घ्या. येस, कुठलं पण घेतलं तरी 7.5 फॉर 100. तर कोणतं घ्यायचंय? सॉल्टी कॅरमेल घे. इथे सगळ्या खायच्या सेक्शन मध्ये आलेलो आहोत, पण आता मला काहीच भूक नाहीये, कारण ऑलरेडी 2 गोष्टी खाल्ल्या. तर पुष्करला फॉन्डू खायचा होता, मलाही खायचा होता, पण मी एकटी फॉन्डू नाही खाऊ शकत. आणि भयंकर आता गर्दी वाढलेली आहे इकडे, त्याच्यामुळे एका शांत जागी उभं राहून बोलणं शक्यच नाहीये. A few moments later. आता आम्ही ट्रॅम पकडली आहे आणि एक ख्रिसमस मार्केट जे मेन आहे ते तर बघून झालंच, बट त्याच्याच बरोबर रिव्हरच्या पलीकडे
सुद्धा एक क्रिसमस मार्केट आहे. तर ते कसं आहे ते आम्ही बघणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवू. तर आता आम्ही दुसऱ्या क्रिसमस मार्केटला आलेलो आहोत बाझेल मधल्याच, जे हा मला वाटतं एक मेन ब्रिज आहे. तर त्याच्या अगदी बाजूलाच हे क्रिसमस मार्केट आहे. तुम्ही बस स्टेशन आहे, ट्रॅम स्टेशन आहे ॲक्च्युली, ते राईन गास आय थिंक असंच प्रोनाऊन्सिएशन असेल. तर तिथे उतरायचं आणि लगेचच तुम्हाला हे क्रिसमस मार्केट लागतं. तर सुरुवातीलाच आल्या आल्या मला एक एकदम इंटरेस्टिंग अशी गोष्ट दिसली की आणि असं लंडन बस बनवलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही मस्त फॉन्डू खात बसू शकता, म्हणजे असा मस्त एक्सपिरियन्स घेऊ शकता फॉन्डूचा. आत्ता पूर्ण मार्केट बघूया आणि मग नंतर डिसाईड करूया. काय हे नाही आवडलं? नाही असं काही नाहीये, हे पण चांगलं आहे, पण ते जास्त छान होतं असं मला सांगायचं आहे. पण इथे मला वाटतं खाण्याचे ऑप्शन्स जास्त आहेत. तर बेसिकली क्रिसमस मार्केटची खाण्याची फेमस गोष्ट काय असते इकडच्या लोकांची, स्वित्झर्लंडमधली तरी, की त्यांचं जे ट्रेडिशनल फूड आहे की फॉन्डू, क्रेप, चुरोज आणि मल्ड वाईन, ह्या सगळ्या गोष्टी खूप फेमस आहेत. तर ते सगळीकडे तुम्हाला त्याचे स्टॉल्स बरेच दिसतील. मस्त ना, मस्त आहे. फॉन्डूचंच केलं आहे त्यांनी पण इथे, म्हणजे केबल कारमध्ये अरेंजमेंट केली आहे खाण्याची. तर फॉन्डूचं दिसत आहेत भांडी. मी घेतलंय ऑनियन अँड चीज. पिझ्झा. येस, पिझ्झा. हॉटडॉग खायचा होता ना? हॉटडॉग खायचा होता पण बीफ हॉटडॉग होता म्हणून मी नाही घेतला. ओके. मोमोचा ऍपल खाणं चाललंय. अख्ख्या क्रिसमस मार्केट मध्ये आमची मोमोडी ऍपल खातीये. आवडतंय मोमो? येस, फायनली मी घेऊन आलेलो आहे आणि वेफर्स घेतले. ज्या चिप्स सेम ज्या वृषालीने घेतलेल्या त्या इतक्या टेम्पटिंग होत्या सकाळी, बट मी संध्याकाळी जेवतो त्यामुळे मी आता घेतला. आणि मल्ड वाईन, रोजे मल्ड वाईन घेतली आहे. आता आपण टेस्ट करूया. आणि इतकं छान वाटतं एकदम या वेदर मध्ये, एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. सगळं बघितलं आणि आता मी निघतो इकडून, कारण उशीर झालाय आम्हाला, परत पोचायला 2 तास लागतील. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. क्रिसमस मार्केट हा अनुभव कसा वाटला तुम्हाला, आणि तुम्ही कधी क्रिसमस मार्केट अटेंड केलंय का स्वित्झर्लंड किंवा जर्मनी किंवा फ्रान्स मधलं, तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.
आणि आम्ही बरेच क्रिसमस मार्केट आता अटेंड करणार आहोत. भेटूयात लवकरच. तोपर्यंत बाय बाय.